तुमचा भाऊ तुमच्यापासून दूर आहे का? तुमची बहीण तुमच्यापासून दूर आहे का? तर ऑनलाईन राखी कशी व्यवहार करायची याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. एक छोटीशी राखी, एक धागा आणि त्यामध्ये असतो हजारो भावनांचा सागर. राखी पौर्णिमा ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अतिशय सुंदर आणि पवित्र सण आहे. भाऊ आणि बहीण मधील नातं कितीही बोलून दाखवलं तरी ते अपूर्त वाटतं. हे नातं म्हणजे प्रेम, रक्षण, आठवण आणि एकमेकांसाठी कायम उभं राहण्याचं वचन. पूर्वीच्या काळात बहीण भावाच्या घरी जायची, त्याला ओवाळायची, राखी बांधायची आणि त्यांच्या आठवणी मनात साठवत परत यायची. पण काळ बदलतोय, वेळ बदलतोय आणि आता तर तंत्रज्ञानाने, टेक्नॉलॉजी या सणाचा नवा नियम बदलून टाकलाय. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात बहीण सिंगापूर मध्ये असते, भाऊ नांदेड मध्ये असतो, तरी सुद्धा राखी वेळेवर पोहोचते, ओवाळणीही होते आणि गिफ्ट सुद्धा देण्यात येतं. पण सगळं ऑनलाईन. याला म्हणतात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साजरी होणारी राखी पौर्णिमा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की द्या आणि व्हिडिओ पहिल्यांदा यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. राखी पौर्णिमेला टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कशी साजरी केली जाते, कुठल्या साधनाचा वापर केला जातो आणि आजच्या पिढीला याचा काय फायदा होतो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. आणि शेवटी टेक्नॉलॉजी असूनही या नात्याचा भावना किती डीप मध्ये आहेत याची आपण माहिती घेणार आहोत. राखी पौर्णिमा म्हणजे फक्त एका रेशमी धागा नाही, ही परंपरा हजारो वर्षापासून चालत आहे. द्रौपदीने भगवान कृष्णाच्या जखमेवर फडका बांधून तेव्हा कृष्णाने तिला वचन दिलं की तुझी मी कायम रक्षा करण. हीच भावना आजच्या प्रत्येक भावाच्या मनात असते. तुझ्या एक अश्रूलाही मी संमती देणार. पूर्वी बहीण लांबून सुद्धा राखी पाठवायची. डाग विभागातून लांबच लांब रांगा असायच्या. राखीची पाकिट भावाला वेळेवर राखी पोहोचत नव्हती याची चिंता आणि भाऊ सुद्धा तिच्यासाठी गोड खाऊ, नवीन साडी किंवा काहीतरी आठवणीची गिफ्ट देण्यासाठी हे असा डागचा वापर करून ते पहिला करायचे, पण ते टाइमवर पोहोचायचं नाही. या सगळ्या प्रक्रिया वेळ लागायचा, पण भावांना होती की मी तुझ्या सोबत आहे याची झुंजून कायमची वाटायची. पण टेक्नॉलॉजीचं आगमन झालं, सणाचं डिजिटल रूपांतर झालं, यामुळे बहीण आणि भावामध्ये गोडी निर्माण झाली आणि आजच्या युगामध्ये ऑनलाईन पण राखी पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि ऍपच्या युगात प्रत्येक सण डिजिटल झाला आहे. मग राखी कशी मागे राहील? तर ऑनलाईन राखी खरेदी करणे, जसं की फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिशो यासारख्या प्लॅटफॉर्म वरून हजारो प्रकारच्या राख्या अगदी एका क्लिक मध्ये खरेदी करता येतात. त्या थेट भावांच्या घरी त्यांचा ऍड्रेस वर पाठवतात, अगदी प्रिंटेड नावासकट. अशा प्रकारे बहीण आपल्या भावाला राखी पाठवते आणि भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट पाठवते. आणि गिफ्ट आणि राखी पाठवल्यानंतर ती साजरी कशी करायची ते व्हिडिओ कॉल द्वारे. झूम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम व्हिडिओ कॉल. बहीण सिंगापूर मध्ये असली तरी 30 सेकंदात भारताच्या भावासमोर ओवाळणी करते, गोड बोलते आणि भावना शेअर करते. भावा बहीण मधील ते नजरेलेले प्रेम स्क्रीनवरून सुद्धा ओसडू लागतंय. या आजच्या युगामध्ये डिजिटल गिफ्ट आणि वॉलेट्स, भाऊ बहिणीसाठी अमेझॉन गिफ्ट कार्ड, फोन पे, गुगल पे चा वापर करून गिफ्ट पाठवतो. कधी तर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन, तर कधी मंत्रावरून दिला आवडता ड्रेस. आणि बहीण म्हणते हा माझा भाऊ कायम अपडेटच होत आहे. त्यामुळे भाऊ बी खुश आणि बहीण बी खुश. अशा प्रकारे डिजिटल दुनियाचा वापर आजच्या या सणामध्ये पण कोट्यावधी लोक घेत आहेत. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आजच्या धावपळीच्या युगात बहीण प्रत्यक्ष येऊ शकत नाही, पण
डिजिटल माध्यमातून ती राखी वेळेवर पाठवू शकते आणि शेजारी नसलेल्या नाती पुन्हा जुळू शकते. अनेक वेळा लहानपणीच नातं हरपत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेलं भाऊ सापडतो आणि पुन्हा एकदा राखी साजरी केली जाते. राखीवर नाव लिहून पाठवायचा येतं, त्यासोबत व्हिडिओ मेसेज जोडता येतात. थोडक्यात भावना व्यक्त करायला तंत्रज्ञानाने सुंदर पर्याय दिला आहे. ऑटोमॅटिक शॉपिंग आणि ट्रॅकिंग. बहीण राखी बुक करते आणि कुरिअर कंपनी ती वेळेवर पोहोचवते. ट्रॅकिंग नंबर मुळे ती राखी करते की भाऊने राखी स्वीकारते. भावना आणि त्यांचे स्क्रीनवरचे जे एक्सप्रेशन आहे ते व्हिडिओ कॉलद्वारे ते त्यांच्या भावापर्यंत आणि बहिणीपर्यंत पोहोचत असते. प्रश्न असा आहे की जेव्हा बहीण आणि भाऊ एकाच छताखाली नाहीत तेव्हा खरंच त्या नात्यातील उब राहील का? हो, कारण प्रेम हे फिजिकल नसतं, ते भावनात्मक असतं. आपण स्क्रीनवरून एकमेकांना पाहतो, पण तेवढंच पुरेसं वाटतं का? कारण समोर आहे ती आपली बहीण जी लहानपणी खांद्यावर झोपायची आणि समोर आहे तो भाऊ जो आजची तिच्या अश्रूवर अवस्थेत होता. त्यात एक मुलगी जर्मनीमध्ये शिकत होती. लॉकडाऊनमुळे घरी येणं शक्य नव्हतं, तेव्हा ऑनलाईन राखी आणि तिच्या आवाजात एक ऑडिओ मेसेज पाठवला. भाऊने तो मेसेज ऐकून रडला, कारण आवाजात त्या एका मिनिटात तिने त्याला बोललेल्या आठवणी जाग्या होत्या. हा असतो टेक्नॉलॉजी मध्ये आलेला खरा भावनिक अनुभव. जोडलेले नाते. पूर्वी कधीही शहरात राहणारी बहीण राखी विसरत नसते, पण आज व्हॉट्सअप, रिमाइंडर, कॅलेंडर, इव्हेंट यामुळे कुणीही विसरत नाही. यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी तन त्याच दिवशी आणि त्याच टायमाला अगदी योग्य वेळी तो सण साजरा केला जातो. आजचा भाऊ फक्त राखीला पैसे देत नाही, तो बहिणीच्या करिअर मध्ये मदत करतो, तिच्या व्यवसायाला सोशल मीडियावरून प्रमोट करतो. अशा प्रकारे भाऊ पण आपल्या बहिणीला टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने कसा आपला त्याची बहिणीला सपोर्ट करता येईल याचा आपण विचार करून तो सामोरं जात असतो. स्वतः राखी बनवायची कला ऑनलाईन शिकते. युट्यूबवर, इंस्टाग्रामवर रील, प्रिंट वरून बहीण स्वतः राखी बनवते आणि पाठवते, कारण हँडमेड वस्तूची खास प्रेम असतं. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने हा पर्याय अगदी योग्य असतो आणि एक अद्भुत टेक्नॉलॉजीचा पर्याय करून आपल्या भावाला कसा खुश ठेवावं याचा पर्याय बहीण शोधत असते. कधी कधी लोक विचारतात की टेक्नॉलॉजीमुळे भावना कमी झाल्या का? तर याच्यावर उत्तर असं आहे की टेक्नॉलॉजी हे साधन आहे, भावना माणसाच्या मनात असतात. जर भावना खरी असली तर स्क्रीन असो वा प्रत्यक्ष भेट, प्रेम तितकंच गहरा असतं. त्यामुळे बहीण आणि भावाचं नातं कधीही दूर असलं तरी ते संपत नसतं आणि ते उत्साह साजरा केल्यामुळे आठवणीने जाऊन काय ऑनलाईन का होईना तो साजरी केल्यानं बहीण आणि भाऊ ते खुश असते. कारण की हे जे नातं आहे ते विश्वासाचं आहे, टिकवायचं आहे आणि आपल्या बहीण भावाच्या नात्यात जो गोडवा निर्माण होतो तो कायमचा टेक्नॉलॉजीमुळे राहतो. राखी पौर्णिमा ही फक्त सण नाही, ती आहे आठवण त्या भांडणाची, त्या मिठ्या मारून रडायची, त्या गुपचूप चॉकलेट वाटून खायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या रक्षणाची, वचनाची. आज टेक्नॉलॉजीमुळे आपण वेगवेगळे राहून सुद्धा एकत्र आहोत. तुम्ही कुठेही असाल, इंटरनेट असेपर्यंत तुमचं नातं त्या उंबरठ्यावर जिवंत राहतं. तर यामुळे कुणी कुठं पण गेलं तर ते नातं तुटत नसतं, कारण की आज एका सेकंदामध्ये कॉल केला तर कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही कोणाशी संपर्क करू शकता, तुम्हाला कोणाशी पाहू शकता. ही नातं जपण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग भरपूर चांगला केला जातो आहे. म्हणूनच या राखीला फक्त स्क्रीनकडे पाहू नका, त्या मागच्या नात्याकडे बघा. एक मेसेज करा, एक कॉल करा, कारण नातं जपण्यासाठी हृदय लागतं, मोबाईल नाही. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बहिणीने दूर असेल तर राखी तुम्ही
ऑनलाईन पद्धतीने साजरी करू शकता. आणि बहीण अशाच प्रकारे तुम्ही पण भाव दूर असेल तर त्यांना राखी पाडून अशी साजरी करू शकता. राखी पौर्णिमा आता केवळ घरी साजरी होत नाही, ती आता ऑनलाईन व्हिडिओ कॉल, ऑनलाईन गिफ्ट आणि इमोशनल मेसेजद्वारे जगभरात पोहोचली आहे. या प्रकारे तुम्ही साजरी करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये जरूर करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच जबरदस्त टेक्नॉलॉजीच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.